Hi students, today we start our lecture from the topic relationship between environment and ecosystem. म्हणजेच पर्यावरण आणि परिसंस्था यांच्यामधील रिलेशनशिप आपण ह्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला हे जे दोन क्वेश्चन्स आहेत पहा, व्हॉट इज एन्व्हायरमेंट, व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट याबद्दल माहिती पाहूया. एन्व्हायरमेंट म्हणजे काय किंवा पर्यावरण म्हणजे काय, काय सांगता येईल आपल्याला? तर everything that is around a living organism is called as environment. किंवा आपण काय सांगू शकतो मराठीमध्ये, ज्या ठिकाणी सजीव जगतो त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व घटक म्हणजेच काय आहे, पर्यावरण होय. व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? फिजिकल, भौतिक, केमिकल आणि नॅचरल फॅक्टर्स आर इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट, व्यापक अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स काय करत असतात, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला अफेक्ट करत असतात इन एनी पॉसिबल वे. आणि यालाच एकत्रितपणे काय म्हटले जाते, एन्व्हायरमेंट असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर एन्व्हायरमेंट काय आहे, तर ती सराउंडिंगची एक कंडिशन आहे. ओके, त्यामध्ये बायोटिक, अबायोटिक, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स जे आहेत ते इन्क्लूड होतात. एन्व्हायरमेंटचे एकूण दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरा जो आहे तो आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांचा समावेश होतो. पहा विद्यार्थ्यांनो, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये कंटिन्युअस काय चालू असतात, इंटरॅक्शन्स होत असतात. इंटरॅक्शन म्हणजेच काय, आंतरक्रिया होत असतात. आणि ह्या ज्या आंतरक्रिया आहेत ह्या अतिशय महत्वाच्या असतात. जसं की पहा, सजीव सृष्टी जी आहे किंवा जे सजीव आहे ते हवेतील ऑक्सिजन जो आहे तो श्वसनासाठी वापरत असतात, पाण्याचा वापर पिण्यासाठी करत असतात, जमिनीचा वापर जो आहे की ज्यावर शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर केली जाते की ज्यामुळे त्यांना अन्न मिळत असते. म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये सतत काय होत असतात, इंटरॅक्शन्स, आंतरक्रिया ज्या आहेत त्या होत असतात आणि त्या अतिशय महत्वाच्या आहेत. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट जे आहे ते काय करते, नॅचरल एन्व्हायरमेंटला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अफेक्ट करत असते. एन्व्हायरमेंट मध्ये दोन महत्वाचे फॅक्टर्स आहेत, एक आहे बायोटिक फॅक्टर्स आणि दुसरा आहे अबायोटिक फॅक्टर्स. पहा आता इकोसिस्टीम म्हणजे काय हे आपण अभ्यासलेले आहे. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांच्यामध्ये होणारे जे काही इंटरॅक्शन आहे याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असे म्हणतो. मग इकोसिस्टीमचीच पुढील एक व्यापक संकल्पना आपण पाहणार आहोत जिचं नाव आहे इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय, the science that deals with the study of interactions between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. म्हणजेच ज्या शास्त्रामध्ये किंवा ज्या सायन्समध्ये आपण बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असणारे यांच्यामध्ये होणाऱ्या इंटरॅक्शनचा स्टडी करतो त्यालाच काय म्हटले जाते, इकॉलॉजी असे म्हटले जाते. मग इकॉलॉजीचं जे बेसिक फंक्शनल युनिट आहे ते काय आहे, तर इकोसिस्टीम आहे. आले लक्षात, बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. आता या एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे इकोसिस्टीम प्रेझेंट आहेत. जसं की एक छोटंसं तळ ही सुद्धा काय आहे, इकोसिस्टीम आहे. आले लक्षात, त्यामध्ये असणारे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये काय होत असते, इंटरॅक्शन्स होत असतात. जसं की पाण्यामध्ये असणारे एक्वेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, एक्वेटिक प्लांट्स आहेत, हे वॉटर आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर इंटरॅक्शन होत आहे. त्याचबरोबर त्या पॉन्डच्या शेजारी असणारी जी झाडं आहेत त्या झाडावरील पक्षी जे आहेत तर त्या पक्ष्यांमध्ये आणि त्या पॉन्डमध्ये सुद्धा काय आहे, इंटरॅक्शन आहे. ओके नाही, पॉन्डमध्ये असणारे जे वॉटर आहे त्यांच्यामध्ये काय होत असते, आंतरक्रिया ज्या आहेत त्या होत असतात. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांच्यामध्ये होणारे जे काही इंटरॅक्शन्स आहेत याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असे म्हणतो. मग अ स्मॉल पॉन्ड ही सुद्धा काय आहे, इकोसिस्टीम आहे. त्याचबरोबर द अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टीम, पृथ्वी ही सुद्धा काय आहे, एक लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे. पहा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाइंग अ डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया and their interactions collectively constitute
द इकोसिस्टीम म्हणजेच एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या सायकल्स ज्या आहेत त्या पार पडत असतात किंवा कोणकोणती चक्रे असतात. कोणकोणती चक्र आहेत की ज्यामुळे एन्व्हायरमेंटल बॅलन्स जो आहे तो मेंटेन ठेवला जातो. पहा सायकल्स कोणकोणते आहेत, वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल्स, नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल. आणि ह्या चक्रामुळेच पर्यावरणाचं जे काही संतुलन आहे ते संतुलन टिकून राहते. त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यासाठी आणखी कोणता एक महत्वाचा घटक आहे तर तो आहे फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम. म्हणजेच परिसंस्थेतील अन्न साखळ्यामुळे सुद्धा पर्यावरण संतुलन कायम राहते. नेक्स्ट पॉइंट पहा, ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजेच निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. जर निसर्ग नसेल तर मानवाचे अस्तित्व अतिशय धोक्यात येणार आहे किंवा मानवाच्या अस्तित्वाचा आपण विचारच करू शकत नाही. कारण मानव जो आहे किंवा इतर सगळे सजीव जे आहेत हे निसर्गावर अतिशय मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. निसर्गामध्ये असणारे अबायोटिक फॅक्टर्स आणि ह्युमन किंवा प्लांट्स हे जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत यांच्यामध्ये सतत काय होत असतात, इंटरॅक्शन जे आहेत ते होत असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी सांगू शकतो की ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आणि म्हणूनच नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे काय आहे, आद्य कर्तव्य आहे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज from our future generations and not as an ancestral property from our ancestor. म्हणजे असे म्हटले जाते पहा, आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. आणि म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपल्याला ही ठेव जी आहे ती काय करायची आहे, सांभाळायची आहे. Hence, we should not forget to conserve it for ourselves and for future generations. म्हणजेच हा जो काही ठेवा आहे की जो आपल्याला पृथ्वीवर मिळालेला आहे तो वारसा हक्काने मिळालेला नसून पुढच्या पिढीकडून तो आपल्याला उसनवार मिळालेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही जी ठेव आहे ती सांभाळायची आहे पुढच्या पिढीसाठी. हे आपण कदापि विसरून चालणार नाही. ओके, द नेक्स्ट पॉइंट, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजेच काय, पर्यावरण संवर्धन. यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत पहा. विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट, हाऊ. म्हणजेच एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणारे कोणकोणते फॅक्टर्स आहेत तर पहा विद्यार्थ्यांनो, नॅचरल, आर्टिफिशियल और मॅनमेड असे दोन फॅक्टर्स आहेत. नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल किंवा मॅनमेड फॅक्टर्स की जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असतात. आता नॅचरल फॅक्टर्स मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो पहा. सडन चेंजेस इन द वेदर, हवामानामध्ये होणारे अचानक होणारे बदल. त्याचबरोबर द डिफरंट टाइप्स ऑफ नॅचरल डिझास्टर. डिझास्टर म्हणजेच काय, आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा पर्यावरणावर काय होत असतो, परिणाम हा होत असतो. त्याचबरोबर जे काही मॅनमेड किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो पहा. इंडस्ट्रियलायझेशन, त्याचबरोबर पोल्युशन असेल ड्यू टू इंडस्ट्रीज, अर्बनायझेशन, हंटिंग अँड पोचिंग ऑफ वाईल्ड ॲनिमल्स म्हणजेच जंगली प्राण्यांची जी शिकार केली जाते त्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, रोड्स, ब्रिजेस, हे जे फॅक्टर्स आहेत हे कोणते फॅक्टर्स आहेत, आर्टिफिशियल किंवा मॅनमेड फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे एन्व्हायरमेंटला खूप मोठ्या प्रमाणावर काय होत असतो, डॅमेज जो आहे तो होत असतो. What will happen if number of consumers in environment goes on increasing gradually? काय घडेल जर
कन्झ्युमर्स म्हणजेच भक्षकांची संख्या जी आहे ती पर्यावरणामध्ये वाढत गेली तर काय घडेल असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. इफ नंबर ऑफ कन्झ्युमर इन्क्रीज ग्रॅज्युअली, जर भक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेली तर काय होईल, जे काही भक्ष्य ते खात आहेत त्यांची संख्या काय होणार आहे, नक्कीच कमी होणार आहे. इट विल क्रिएट द स्कार्सिटी ऑफ प्रे ऑर्गॅनिझम. स्कार्सिटी म्हणजे दुर्भिक्ष निर्माण होणार आहे. कशाचं, प्रेचं, म्हणजे भक्षकांची संख्या झपाट्याने कमी होणार आहे. आणि जर भक्ष्याची संख्या कमी होणार आहे, स्कार्सिटी ऑफ प्रे, देन ड्यू टू लॅक ऑफ प्रे, आणि जर भक्ष्यच त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालं नाही, द नंबर ऑफ कन्झ्युमर विल ऑल्सो डिक्लाइन. त्यामुळे कन्झ्युमर्स जे आहेत त्यांची संख्या सुद्धा काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे फूड चेन जी आहे, अन्न साखळी जी आहे तिचा बॅलन्स सुद्धा राखणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक पातळी जी आहे अन्न साखळीमध्ये असणारी ती तितकीच काय आहे, इम्पॉर्टंट आहे. What will be the effect of industry established on river bank on the river ecosystem? समजा जर रिव्हर बँकवर, नदीच्या किनारी काय झालेलं आहे, तर इंडस्ट्री जी आहे म्हणजेच कारखाने किंवा औद्योगिकरण हे जर झालं तर त्या रिव्हर इकोसिस्टीमवर त्याचा काय परिणाम होईल असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्याचा थेट परिणाम जो आहे तो कशावर होणार आहे, ॲक्वेटिक इकोसिस्टीमवर होणार आहे. पहा, इट इज मोस्ट लाइकली दॅट hazardous influence can be released into the river water. त्या इंडस्ट्रीजमध्ये तयार होणारा जो काही घातक कचरा आहे तो कुठे सोडला जाईल, नदीमध्ये सोडला जाईल. त्यामुळे नदीचं पाणी जे आहे ते काय होणार आहे, पोल्यूट होणार आहे. पोल्युशन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स, त्या रिव्हरमध्ये असणारे जे काही ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे. त्यांची संख्या जी आहे ती काय होईल, कमी होईल. Moreover, this water will no longer remain potable. Hence, the health of resident population may also affected. त्याचबरोबर नदीचं पाणी जर खराब झालं तर जवळपास राहणारी लोक जी त्या नदीवर पाणी पिण्यासाठी अवलंबून आहेत त्यांच्या आरोग्याचा धोका सुद्धा त्यांना निर्माण होणार आहे. त्याचबरोबर समजा त्या नदीवर जे काही पशु पक्षी पाणी पिण्यासाठी येत होते त्या इंडस्ट्रीच्या आवाजामुळे म्हणा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या मानवी जास्त हालचालींमुळे ते पशु पक्षी त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये येतील. म्हणजेच एकंदरीतच त्या ठिकाणी असणाऱ्या रिव्हर इकोसिस्टीमवर काय होणार आहे, या इंडस्ट्रीमुळे नक्कीच परिणाम होणार आहे. When some natural factors of environment, some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors. म्हणजे जर एन्व्हायरमेंट मध्ये आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स जे आहे ते जर मोठ्या प्रमाणामध्ये झाले तर त्याचा नक्कीच परिणाम जो आहे तो एन्व्हायरमेंट मध्ये होत असतो. आणि त्यामुळे काय होणार आहे तर एन्व्हायरमेंट मध्ये इम्बॅलन्स निर्माण होणार आहे. पर्यावरणीय समतोल जो आहे तो ढासळणार आहे बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. आणि अल्टिमेटली हा जो परिणाम आहे हा कशावर होणार आहे तर बायोटिक फॅक्टर्सवर होणार आहे. बायोटिक फॅक्टर्स म्हणजेच कोण तर जैविक घटकांवर त्याचा नक्कीच परिणाम हा होणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे पहा, ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अराउंड यू, कम्प्लीट द फ्लो चार्ट. फ्लो चार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे. पहा आता फ्लो चार्ट मध्ये काय विचारलेलं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. दोन प्रकारचे फॅक्टर्स आहेत, नॅचरल फॅक्टर्स आणि मॅनमेड फॅक्टर्स. मग नॅचरल फॅक्टर्स मध्ये कोणकोणते घटक येतात तर नॅचरल डिझास्टरचा जास्त करून समावेश यामध्ये होत असतो. नॅचरल डिझास्टर म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, अर्थक्वेक भूकंप, व्हॉल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखी, फ्लड्स पूर येणे, क्लाउड बस्टिंग ज्याला आपण ढगफुटी असेही म्हणतो, फॉरेस्ट फायर वणवा, ड्राफ्ट म्हणजेच दुष्काळ. हे जे घटक आहेत हे कशामध्ये येणार आहेत नॅचरल फॅक्टर्स मध्ये. मॅनमेड फॅक्टर्स मध्ये काय येणार आहे तर डिफॉरेस्टेशन, एअर पोल्युशन म्हणजेच काय हवेचे प्रदूषण, वॉटर पोल्युशन, अर्बनायझेशन,
industrialization, construction of roads, bridges, building dams, etc.